हे बघू शकता पराठा खूप मस्त केला आहे मी आणि त्याच्यासोबतच छोले मसाले पण खूप छान झाले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. चला आपण रेसिपी करूया. इथे बघा 1 वाटी मी हरभरे घेतले आहेत. हरभरे कधी पण स्वच्छ निवडूनच घ्यायचं. बऱ्याचदा त्याच्यामध्ये माती वगैरे कचरा असू शकतो. त्याच्यामुळे साफ करून घ्या. आता हे मी भिजू नाही घातले. डायरेक्ट मी कुकरमध्येच बनवणार आहे. आता मी इथे आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा आता मी धुवून झालेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी अर्धा ते 1 ग्लास आणि याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून छान व्यवस्थित 5 ते 6 शिट्ट्या करणार आहोत. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान आपले हरभरे छान शिजतात. आता हे ढक्कन लावून घेऊया आपण. आता इथे मी एक टोमॅटो घेतला आहे. मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे आपण ना कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेऊया. इथे बघा मी गॅसवर तवा ठेवला आहे. आता हे आपण कांदे पहिले भाजून घेऊया. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात आणि एकदम परफेक्ट पद्धतीने मी सांगते. तुम्ही नक्की करून बघा आणि खूप कमी मसाल्यामध्ये बनवते त्याच्यामुळे खरंच करून बघत राहा. आता ही कांदा आपला भाजून झाला आहे. त्याच्यामध्येच आपण टोमॅटो पण टाकणार आहोत आणि लसूण पण टाकणार. हे पण व्यवस्थित भाजून घेऊया आपण. आता हे भाजून पण झालेलं आहे आपलं. आता हे मिक्सर मधून काढून घेऊया. थंड करून घ्यायचं पहिलं आणि मग मिक्सर मधून काढायचं आहे. हे बघा मिक्सर मधून सुद्धा काढून झालेलं आहे. तर आता आपले हरभरे पण आपण चेक करून घेऊया शिजले का नाही व्यवस्थित. हे आपले हरभरे पण छान व्यवस्थित शिजलेले आहेत. आता इथं बघा मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. 4 ते 5 माप तेल घेतलं आहे. त्याच्यामध्येच आपले टोमॅटो आणि अद्रक लसूण ची पेस्ट टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक नाही यूज केलं सॉरी. आता हे छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी थोडंसं तेजपत्ता पण टाकला आहे. आता कलर चेंज झाल्यावर मग आपल्याला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. इथे 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकला आहे आणि त्याच्यामध्येच थोडीशी हळद पण टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे. बाकी कोणतेही मसाले मी इथं ऍड केले नाही. बघू शकता तुम्ही. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करून घ्या आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला. आणि ही आपली आता हरभरे आपण ह्याच्यामध्ये टाकूया. कमेंट करायला विसरू नका आणि सांगा मला कमेंटमध्ये की छोले मसाले कसे झाले आहेत ते. याच्यामध्येच मी थोडीशी पण कोथिंबीर पण टाकली आहे. आता हे सगळं मिक्स करून झालं आहे. आपण 5 ते 10 मिनिटांसाठी छान व्यवस्थित झाकून ठेवूया. म्हणजे आपले हरभरा मसाला किंवा चना मसाला मस्त होईल. हे बघा आता झाले 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे आपल्याला सेम असेच पाहिजे आहेत. जास्त अजून घट्ट नाही करायचे किंवा जास्त पाणी आटू द्यायचं नाहीये. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. हे बघू शकता. खायला खरंच खूप छान झाले आहेत. एकदम चमचमीत, झणझणीत मस्त झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. आता इथे मी एक पराठा दाखवते तुम्हाला करून. त्याच्यासोबत खूप छान पराठा लागतो. हे साधं पराठा आहे. साधं म्हणजे जसं आपण चपातीला पीठ मळतो ना सेम तसंच पीठ मळलं आहे. कोणतंही दूध वगैरे टाकून मळलेलं नाहीये. पाण्यामध्येच मळलं हे पीठ थोडंसं मीठ टाकून. आता हे आपण ह्या चपातीला थोडंसं मी तेल लावलं आहे. आता ही आपल्याला त्रिकोणी छान लाटून घ्यायची आहे. थोडंसं पीठ टाकून व्यवस्थित. हे बघू शकता ह्याच पद्धतीने करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला याला तेलाने थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि चौकोनी शेप द्यायचा आहे आपल्याला. हे बघू शकता. पटकन होतात. काही वेळ लागत नाही. तुम्ही नक्की करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. हे पराठे पण साधेच मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, छान पीठ मळून घ्यायचं. जसं तुम्ही चपात्या करताना सेम तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघू शकता. आता हे आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण हे तव्यावर टाकून घेऊया. आता थोडंसं तेल नंतर तेल लावायचं आहे. आधी नाही लावायचं आपल्याला. आता हे दोन्ही साईडनी छान आपण भाजून घेऊया. खरपूस असं भाजून घेऊया. हे बघू शकता आणि थोडंसं तेल पण लावायचं आहे आपल्याला मध्ये. हे दोन्ही साईडनी आपण भाजून घेऊया व्यवस्थित. माझे व्हिडिओ जास्त लॉंग वगैरे नसतात. तुम्ही नक्की बघा माझे व्हिडिओ आणि नक्की सबस्क्राईब करा मला.
माझ्या प्रतिभा बर्डे चॅनलला युट्यूबच्या. माझं फेसबुकवर सुद्धा प्रतिभा किचन म्हणून पेज आहे, तिथे पण फॉलो करा आणि लाईक करा. हे बघा आपल्या पराठ्याला किती मस्त लेयर्स पदर सुटले आहेत, बघू शकता. प्लेटीत घेऊन दाखवते मी तुम्हाला. हे बघा मस्त कलर पण बघा किती मस्त आलेला आहे, हे बघू शकता. तर मैदा वगैरे अजिबात यूज नाही केला मी. हे बघा मस्त असे पदर सुटलेले आहेत पराठ्याला, खायला खूप छान झाला आहे. मैदा वगैरे काहीच यूज नाही केला. साधं आपले गहू असतात ना, त्याच पिठाचं मी हे पराठा बनवला आहे. हे बघा आपले छोला मसाला पण झाला आहे, चना मसाला मस्त चमचमीत झणझणीत झाला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि सांगा मला कमेंट मध्ये कसं झाला ते. दिसायला पण खूप छान दिसतो. ओके बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.